कसे आहेत आमचे भाऊ आमची आई कशी आहे सगळं चांगले आहेत ना. झालं का खायचं? बघा पाव कसा खाल्लाय कुत्र्यासारखा. त्या मोबाईल मध्ये नाही का पांढरा फोटो दिसते, व्हिडिओ नाही का पांढरा दिसते. त्या मोबाईल मध्ये व्हिडिओ चांगला दिसतोय. चहा प्यायला घ्या. अजून एक टाइम प्यायचा आहे. आपली मुलगी आली ना तवा. नंतर चहा प्यायचा अजून मला एक टाइम. काय माहिती चहाची मी लय दिवाणी आहे. चहा 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 चहाची दिवाणी मी लय आहे बर का. चहा पाहिजे. कोणाच्या घरी गेलं ना कोणी काय म्हणतात नको नको चहा नको चहा नको चहा विष म्हणते हळूच म्हणते चहा पाहिजे पोरींना म्हणते. कोणाच्या घरी गेलं ना मला बिस्किट खायला आवडते आणि चहा पण आवडते. पोटासाठी काय लाजायचं? पोटासाठी काय लाजायचं आहे का? पोटाला पहिले मी लय लाजायचे. पहिलं मला लय लाज वाटायचं. ते आता नाही बाबा. आता मी नाही का एक तर गावगळे आपले चालू असते आणि आपल्याला कसं खायला पाहिजे. एक तर खायचं नाही तेवढं दिवसभर मला म्हणते का नाही खात मलाच माहिती. तर नाही खात तर नाही मावशीला किती बघत दे ना खायला. असं काय करत खावा म्हणते करून खावा खावा जसं काय किती उदार बोलते. लेकरांना नाही का हेच नाहीये बोलायला नाही का आवला खूपच नाहीये. एवढं काय थोडंसं राहायचं हो लेकरांनी. अहो दुसऱ्यांच्या लेकरं आज्यांना किती जीव लावतात. माझेच लेकरं आज्यांना एवढं जीव लावून होते ना. ठोस आहे याच्यात ठोस. त्याच्यात पण ठोस आहे. आज्यांना माझे पण लेकरं भरपूर जीव लावायचे आज्यांना. हे लेकरं नाही का मला झाडाचा पाला समजतो. झाडाचा पाला जाऊ दे समजू द्या आहे का नाही. आपल्या जीवाला आधार द्यायचा. आता बाबू बघा काय का असं ना खा विचाराय मला विचारतो. भले त्याच्या मनात काय बी असते बाबूच्या. बाबू विचारतो त्याला म्हणलं मी करायची करत या. आणि हे लेकर दोन्ही लेकरं असेच येते. दोन्ही लेकरं अशीच येते. म्हणजे त्यांना काय समजत नाही. हा एक तर खाणार किती 4 घास खाणार आणि 4 घासातून बी तसं आहे. आता पाहिले माझे झाले तो हे बघा ना नुसती सूज द्या. काय करावं दवाखाना करायला पण नको वाटतंय मला. दवाखाना करायचं म्हणलं ना एवढं टेन्शन येत आहे ना. आणि दवाखान्याचाच संबंध येते. काय करू काय नाही ते टेन्शन येत आहे मला. खाली मोकळे पाय सोडले ना सूज येते पायाला. म्हणून असं बसले तर मला परवडते. येते मोबाईल आता नुसते वाकडे झाल्यासारखे झालेत माझे. काय माहिती दिसतंय का नाही.
पडायची भीती वाटते ना मोबाईल. काय असं जरा उंच असलं ना ठेवायला जमत या. ते मोबाईल पडून पडून मोबाईल खराब झाले. कुठून आणायचे मोबाईल? आपल्याला कमाई नाही. काय मोबाईल आणत असतो घरच्या पहिल्या म्हणजे आयच्या कुठावर मला रिंगच्या नाही एवढं वाटत. असं वाटतंय आपल्याला नाही का काय तर फ्रीमध्ये भेटलं तर फ्रीमध्ये करते माणूस. आता आपलं तोंड आहे फ्रीमध्ये म्हणून आपलं बोलतंय फ्री. तर काय करायचं? पब्लिकचं मनोरंजन हे का नाही? याला पब्लिकचं मनोरंजनच म्हणायला पाहिजे. काय म्हणायचं मग हे का नाही? पब्लिक तर खुश व्हायला पाहिजे आपल्या तन्मयची कहाणी ऐकून नाही का नाही? तिकडे ये हो गया तिकडे ह्याला लय मी मारणार आहे बघा. हे बघा खाल्लंय आणि फेकलंय तिथंच. त्याचा काय चहा गरम करून देते. मला आता तुम्हाला बोलायला आहे आणि कुठे चहा दाखवत बसू बरोबर नाही वाटत ना. बरोबर नाही वाटत आपल्याला. मला नाही आवडत. मला नाही आवडत असं खाता पिताना दाखवायचं. एक दाखवलं काल पण दाखवलं ना लय भूक लागली होती आणि दीड वाजता आलो. म्हणलं आता बंद कसं करायचा? एक मोबाईल बंद पडायला माझा. ते काळा मोबाईल बी बंद पडायला हे मोबाईल बी असं काय होतं ह्याला बी आपटून यांच्या भांडणामध्ये पोरांच्या एक पडतं इकडं एक पडतंय तिकडं मी वळते इकडं. त्यामुळं मग कसं वडून मोबाईल खराब होत येतं. मोबाईलला किती असं लेकरासारखं जपावं लागतंय ना. लेकरासारखं जपावं लागतंय मोबाईलला. केसच माझे नाही हे झाले निबर झालेत निबर हे बघा. ते लावलं ना काळं मी परवा थोडं एवढं लावलं काळं. म्हणलं लई पांढरं दिसायला लागले. म्हणलं लावते जरा थोडस. लई पांढरं शिपट दिसत होतं. माझी मलाच लाज वाटायला लागली. मग म्हणलं जाऊ दे लावते काळं. आपल्याला काय डोंगरी करू वाटत नाही. पांढरं तर पांढरं काळं तर काळ असे माझं पांढरं तर पांढरं पुढे कसं तुम्हाला बघून किती ते टेन्शन यायला लागलं ना. पांढऱ्या शिपट डोकं असलं की मग आजी म्हणते तर आजी म्हणतात मला नाही आवडत. मोठी मम्मी म्हणतात ना मला. मोठी मम्मी म्हणा ना. मी सांगितलं ना मोठी मम्मी म्हणायला. मोठी मम्मी म्हणा मावशी म्हणा आणखी म्हणा ताईची म्हणा आई म्हणे लाज कशाला मारतो हा? दे मोबाईल दोन्ही पण मोबाईल दे. मोबाईल घेत बघा. आता काय अभ्यास करायचा का नाही बरं? लगेच आता त्याला मारायला तन्मयला. इकडे चल. हे कशाला आणलं हे आणून ठेवलं तर लावायला जागाच नाही आपल्या इथे. बोर्ड आहेत बरोबर तरी कोणता आहे बोर्ड कोणता चालू आहे बोर्ड असं झालं. आता पोरं तरी किती करणार हो नाही का? पोरं तरी आपले किती करणार? आलं तसं करायला लागलं तर तू ते इकडं सिमेंट घाल तिकडं बोर्ड बनव तिकडं वायर लाव बाहेरून वायर लाव म्हणजे आतून फिटिंग आहे ना. मग काय एवढं आपल्याला बाहेरच्या लोकांना सांगितलं घ्या 2 दिवसाचे 2000 घेते म्हणून आपलं पोरगत बसले हळूहळू करत. बांगड्या घातलेले आहेत नाही बघा. बघा ना हाताला सूज आहे ना म्हणून हे बघा ताटरीत बांगड्या. नाही तर बांगड्या बारीक बांगड्या मी काढून ठेवल्या का मग मी कसं आपल्या असे बोटच घालते. असे बोटच घालते. दिवाळीमध्ये आमच्या मुलीच्या सासूबाईला घातल्या होत्या ना. मी घालायला पाहिजे त्यांना तर मी त्यांनीच घातले मला. आपल्या हातावर तर दगड पडलेले आहेत ना काय करायचं?
घरातच आठवून जातं सगळं. किती पण पैसा आला ना घरात भरपूर आटते, घरात भरपूर आटते पैसा, घरात नाही लागत आणि लेकरं पैसा ठेवत नाही तर ते कमीत कमी. पैसे पण ठेवायचं नाही. एखादं इडव काढ म्हणलं तर इडव नाही काढायचा. बघा कशी लेकरं येतं. लोकांचे लेकरं थोडं म्हणलं ना तर जास्त करते ना, इडव काढायला मदत करते किंवा स्वतः करते. तर बघा मी एकली बाई काय करणार हो, एकली बाई मी काय करणार तुम्ही सांगा बरं. जरा थोडस लेकरांमध्ये यायला पाहिजे ना. पाठीमागा तरी घरामध्ये येतो ते, आता तर काहीच नाही. किती मिनिटं झाले बाबा? 10 मिनिटं झालं. म्हणलं सकाळच्या साठी म्हणलं एखादा हिरो करा म्हणून नका करायला लागले हिरो. ते बी होत नव्हता. त्याने आतमध्ये हिरो कट केले वाटतं काहीतरी. एक साइड बंद करशील का? एक साइड इकडे बघ, इकडची. त्यांना नेऊन त्यांना काय खात्यात तिथं फेकून देते असे लेखक करते. खायचं तर टाकायचं. काय करायचं मग? मला तर उचलावं लागणार ना. आता मी चहा पण पेलेलं नाही बघा, एक कप भरलेलं तसं. एक साईड पण करे बाळा, हळूच करण्यात मोबाईल पडत. दोन टाइम पडला मोबाईल, आताच्या आता 2 टाइम मोबाईल पडला. असंच होतंय बघा. मग आता मी तरी काय करणार? आता एवढं मी मोठं घर आहे ना, पण मला मोबाईल ठेवायला जागाच नाहीये. ठेवते इकडून तर मध्ये मध्ये येते तर मग तेवढं मला इडव कट करावं लागते. म्हणून असा कडी पापडला ठेवते. हा ठेवते बरं दे. चहा प्यायचा का थोडा? हा बरं एक काम कर ना, दे मोबाईल.